किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित. आदरणीय राणा महाराज, आदरणीय सर्व श्रोतृवृंद, निष्ठावान वारकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सुरुवात कुठून करायची हा फार मोठा प्रश्न आहे. कारण सुरुवात करण्याकरता ज्याची सुरुवात करायची त्याचं स्वरूप लघु असलं पाहिजे. आता ज्याच्यावर उपाय शोधायचा आहे किंवा ज्याच्यावर आपल्याला विचार मंथन करायचं आहे ती समस्या 11 विकरण स्वरूप धारण करून उभी आहे. समाज दिशाहीन होतो आहे. त्यामुळे अभंगाने सुरुवात करतो. तुझी आण वाहीन गा देवराया, तुझी आण वाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, कानडिया कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, कानडिया कानडिया विठोबा कानडिया, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलुराया, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलुराया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, कानडिया कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, कानडिया कानडिया विठोबा कानडिया. भगवंताच्या चरणाच्या सेवेमध्ये ज्यांच्या अनेक पिढ्या खपल्या, कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता खपल्या, या संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनाच आता आव्हान देण्याचा काळ आलेला आहे. बुद्धिजीवी या शब्दाची व्याख्या जे बुद्धीच्या जोरावर दुसऱ्याचा जीव घेतात अशी आहे. वारकरी संप्रदायामध्ये दोन्ही प्रकारचे मार्ग आहेत. चिकित्साही आहे, श्रद्धाही आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की चिकित्सकांनी इकडे येऊ नये. चिकित्सकाकरता हा संप्रदाय नाही. हा संप्रदाय श्रद्धावाना करता आहे. नाहीतर भगवंतांनी बुद्धिमान लभते ज्ञानम असं लिहिलं असतं, सांगितलं असतं. पण भगवंतांनी श्रद्धावान लभते ज्ञानम असं सांगितलं. त्याचं कारण या संप्रदायाचा पाया श्रद्धा आहे. उद्दालक मुनी आणि श्वेतकेतूच्या संवादामध्ये तत्वमसी महावाक्याचा संवाद प्रसिद्ध आहे. तर ते त्याला सांगतात त्या वडाचं बी आण आणि सांगतात या बी मध्ये संपूर्ण वटवृक्षाचा विस्तार सामावलेला आहे. पण ते चक्षुर्वै सत्यम हे म्हणणाऱ्याला कळणार नाही. मग तिथे उपाय काय? उपाय श्रद्धस्व, श्रद्धा ठेव. श्री गुरु शास्त्रोपदिष्टार्थे इदम इत्थम एव भवति इति प्रमा आस्तिक्य रूप बुद्धी श्रद्धा.
श्री गुरु आणि शास्त्राच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी वागेन तर माझा मोक्ष निश्चित आहे, अशी निश्चयात्मक वृत्ती म्हणजे श्रद्धा. आश्रमामध्ये एखादा विद्यार्थ्याला की गुरुवर्य महाराज त्याला विचारतात, तुला इथं राहायचंय तर मी सांगीन ते करशील का? तो करीन. मी विहिरीत उडी मार म्हणलं, मारशील का? तो मारीन. मग एका विद्यार्थ्याला सांगितलं मार उडी, ते नाही मारली. ते म्हणाले आत्ताच म्हणाला होतास की मी उडी मारीन, आता मारत नाहीस. तो म्हणला तुम्ही खरंच सांगाल असं वाटलं नाही मला, तुम्ही सांगताय आता मी नाही मारणार. तर गुरुवर टोकाची श्रद्धा असली पाहिजे. याचं कारण गुरूंच्या द्वारा केलेला उपदेश हा प्रतीतीच्या अत्यंत विरुद्ध आहे. रोज सकाळी आपण उठतो, व्यवहार करतो, पैसे देणं घेणं करतो, सगळं करतो, आणि शुद्ध मराठीमध्ये ऍट द एंड ऑफ द डे शेवटी विचार हाच करतो की उद्या उठून काय करायचंय, उद्याचा व्यवहार काय, उद्याचा व्यवसाय काय. आणि शास्त्र सांगतं जगत मिथ्या आहे, गुरु सांगतात जगत मिथ्या आहे, संत सांगतात जगत मिथ्या आहे. मग एकीकडे येणारी प्रतीती आणि एकीकडे केलेला उपदेश याच्यातून मोक्षापर्यंत जायचं असेल तर संत वचनावर श्रद्धेशिवाय पर्याय नाही. संत वचनावर, संतांच्या व्यक्तित्वावर. गुरुवर्य महाराज सांगतात माऊलींचे 5 ग्रंथ म्हणजे माऊलींच्या पायाचे 5 धुलीकण आहेत. माऊलींचं व्यक्तित्व फार मोठं आहे. मध्यंतरी एक चित्रपट क्षेत्रातली व्यक्ती मला भेटायला आली आणि ते मला म्हणाले की मला माऊलींवर चित्रपट करायचा आहे. आणि त्याच्या पुढे ते असं म्हणाले, मला ज्ञानेश्वरीवर नाही, ज्ञानेश्वर महाराजांवर करायचं. याचा अर्थ त्यांचा समज हा ज्ञानेश्वरीपेक्षा माऊलींचं व्यक्तित्व साकारणं सुलभ आहे असा आहे. पण वस्तुस्थितीने वाङ्मयापेक्षा सुद्धा व्यक्तित्व फार व्यापक आहे, फार व्यापक आहे. म्हणजे माऊलींचं व्यक्तित्व असं दाखवता येणार नाही किती व्यापक आहे, इतकं व्यापक आहे. आणि वारकरी संप्रदायाची स्थापना माऊलींनी केली असं नाहीये. माऊलींनी वारकरी संप्रदायाला तत्वज्ञानाची बैठक दिली, अधिष्ठान दिलं. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया. आता काही 2-3 मुद्दे त्यांनी सांगितले. एक मुद्दा सनातन धर्म आणि वारकरी संप्रदाय असा आहे. मूलतः मी इथे जो आता आहे तो कोणाचा प्रतिवाद करण्याकरता किंवा कोणाला प्रत्युत्तर देण्याकरता किंवा कोणाला उत्तर देण्याकरता उभा नाही. केवळ एक समन्वयाची भूमिका आणि वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याकरता उभा. सनातन धर्म कशाला म्हणतात? सनातन शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती आहेत. संज्ञतेच, तनुतेच वगैरे पुष्कळ आहे. जो पुरातन आहे, जो प्रिय आहे, जो पवित्र आहे असा अर्थ आहे त्याचा. आणि माऊली असं लिहितात, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. विठ्ठलच जर सनातन आहे तर वारकरी संप्रदाय आणि सनातन हे कुठून आलं खूप? किंवा काही लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रस्थानत्रयी फक्त प्रमाण मानतो. प्रस्थानत्रयी संकल्पना कुठली आहे? आणि 3च प्रस्थान कोणी ठरवली? ती सनातन आहेत. किंबहुना वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी ही सनातन प्रस्थानत्रयीला अनुकूल आहे. वारकरी संप्रदाय वैदिक आहे का हा विषय नाही. वारकरी संप्रदाय वेदानुकूल आहे हे लक्षात घ्या. वेदांनी केलेल्या उपदेशाला मानून चालणारा संप्रदाय. उलट आपण एक लक्षात घ्या, जेवढी चिकित्सा जितक्या मोकळेपणानं आपल्या धर्मानं किंवा आपल्या संप्रदायानं स्वीकारली तेवढ्या मोकळेपणानं चिकित्सा स्वीकारणारा दुसरा संप्रदाय, दुसरा धर्म या पृथ्वी तलावर नाही. पृथ्वी गोल आहे म्हणणाऱ्याला शिक्षा आहे, लक्षात ठेवा. पृथ्वी चपटी आहे आणि ती उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर डोंगर ठेवलेले आहेत हे प्रमाण आहे. पण आमचा संप्रदाय जे सिद्ध होईल ते स्वीकारणार आहे. पण ते सिद्ध करण्याकरता त्याला काहीतरी आधार असला पाहिजे. कोणी सांगतं
की विचाराचा प्रतिवाद विचाराने करावा. आता विचार कशाला म्हणायचं? तर तुझे आईबाप संस्कारहीन आहेत याचा प्रतिवाद विचाराने होऊ शकतो का? विचारानं प्रतिवाद करायचा तर तो सप्रमाण असला पाहिजे. विचारसागर, वृत्ती प्रभाकर या ग्रंथांची काय गरज असं म्हणणारा काही वर्ग आहे. गरज यासाठी आहे संत वाङ्मयामधले सिद्धांत स्पष्ट रूपाने कळावे असं वाटत असेल तर या ग्रंथातले सिद्धांत उपयोगी आहेत. रज्जू सर्पाकार भासी अले जगडंबर याचा अन्वय, याचा योग्य अर्थ विचारसागरामधला रज्जू सर्पाचा दृष्टांत कळल्याशिवाय कळणार नाही. बरं, अशी कुठली जागा आहे का की बाबा विचारसागरामधला हा सिद्धांत संत वाङ्मयाच्या विरोधी आहे किंवा संत वाङ्मयामध्ये हा सिद्धांत नाही? असं नाहीये. जे संतांनी सांगितलं त्याच्या मागचे सिद्धांत त्या ग्रंथात आहे. आता त्यांनी सांगितलं की प्रस्तावनेमध्ये की अभ्यासकांची आणि सांप्रदायिकांची ताटातूट झाली. गंमत अशी आहे की खरा अभ्यास करण्याची कुणाला इच्छाच नाहीये. अभ्यासक म्हणून घेणारे अभ्यास कशाचा करतात हाही अभ्यासाचा विषय, किंवा अभ्यासाची मांडणी काय प्रकाराने केली जाते, विषय मांडताना कसा मांडावा, उपक्रमोपसंहारो अभ्यासो पूर्वता फलम अर्थवादोपपत्तीचं लिंगम तात्पर्य निर्णय. मध्यंतरी फार मोठा चर्चा झाली ग्रंथ या विषयावर. ग्रंथ कशाला म्हणावं? ज्याला षड्लिंग असतात त्याला म्हणावं, ज्याला अनुबंध चतुष्टय असतो त्याला म्हणावं, अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध हे ज्याला असेल त्याला ग्रंथ म्हणावं, ज्याला षड्लिंग असतील त्याला ग्रंथ म्हणावं. तुम्ही कोणताही अभंग उचला, कोणताही अभंग, प्रत्येक अभंगाला षड्लिंग आहे आणि प्रत्येक अभंगाला अनुबंध चतुष्ट आहे, म्हणून प्रत्येक अभंग हा स्वतंत्र ग्रंथ आहे. आणि अनेक ग्रंथांचं संकलन मिळून झालेला ग्रंथ म्हणजे गाथा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, 100 तरी, 10 तरी, 2 तरी नाही, 1 तरी ओवी अनुभवावी. माझा नेहमी सांगण्याचा विषय हा की 1 तासात 1 ओवी किंवा 2 तासात 1 अभंग ही एक सुविधा आहे. लोकांनी त्या अभंगाच्या चिंतनात प्रवृत्त व्हावं इतकाच त्या मागचा हेतू आहे. वस्तुस्थितीनं 1 अभंग हा एका आयुष्याचा विषय, 1 ओवी हा एका आयुष्याचा विषय. वेळ कशाला लागतो? वेळ आपला अभंग किंवा आपली ओवी सापडण्यात आहे. एकदा जर ती ओवी किंवा तो अभंग सापडला ना, मरेपर्यंत त्याच्या बाहेर जायची गरज नाही, लक्षात ठेवा. कारण आपल्या अधिकारानुगुणच संतांनी उपदेश केला. आणि गोष्ट अशी आहे, म्हणजे मध्यंतरी आळंदीत एक चर्चासत्र झालं, सगळे कीर्तनकार होते आणि विषय असा दिला की कीर्तन कसं असावं. गोष्ट अशी आहे की कीर्तन कसं नसावं हा विषय पाहिजे, कसं असावं हे सोडून द्या. कीर्तनात काय बोलू नये हे कळलं पाहिजे. समाजाची दिशाभूल करण्यामध्ये जर कीर्तनकार अग्रणी ठरतील तर ते समाजाचं दुर्दैव आहे. लोक राजकारणाला नावं ठेवतात. कशामुळे? तर म्हणतात राजकारणाला अमुक एक योग्यता असेल तर त्यांनीच राजकारणात यावं असं काही नाहीये. आणि तीच गोष्ट परमार्थाची झाली आता की कीर्तनकार कुणी कीर्तन कुणी करावं. खरी गोष्ट अशी आहे की ज्याला अनुभव असेल त्यांनी कीर्तन करावं. कीर्तन म्हणजे अनुभवाचा अनुवाद. गुरुवारे महाराज सांगतात कीर्तन शिकायची गोष्ट नाही. उभं राहिलं की कीर्तन आणि बसलं की प्रवचन सुरू झालं पाहिजे. औपचारिक दृष्टीने शिकून येणारी गोष्ट नाही कीर्तन. कीर्तन मालिका पाठ करून कीर्तन केली म्हणजे कीर्तनकार नव्हे. संतांनी केलेला उपदेश आपल्या अंतःकरणामध्ये किती बिंबला, संतांनी सांगितल्याप्रमाणे वागण्याची वेळ आली तर आपण किती टक्के वागू शकतो. दुसऱ्याला उपदेश करणं सोपं आहे, वागणं फार कठीण आहे. 2 नियम आहेत.
एक तर आपण जेवढं वागू शकतो तेवढंच सांगावं, किंवा जे वागलो ते सांगावं. जे आपण वागू शकत नाही आणि वागलोही नाही ते सांगण्याच्या भानगडीत जाऊन. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. अनुभव दोन प्रकारचा, एक अंगचा आणि एक दत्तक. संतांचा अनुभव हा अंगचा आहे आणि माझा अनुभव हा दत्तक आहे. पण दत्तकच घ्यायचा तर संतांचा घ्या ना, कुणाचाही काय घ्यायचा आहे. एक माणूस एक रस्त्याने चालला, खिशात हात तोंडात हात, खिशात हात तोंडात हात, खिशातही काही नाही, हातातही काही नाही, तोंडातही काही नाही. त्याला विचारलं कोणी, काय करतो रे? म्हणलं लुटूपुटूचे चणे खातो. तर गोष्ट अशी आहे, चणेच खायचे, लुटूपुटूचेच खायचे तर पेढे खा ना. लुटूपुटूचेच खायचे तर बदाम खा ना. लुटूपुटूचे खायचे तर चणे खा. तसा दत्तक घ्यायचा तर संतांचा अनुभव घ्या ना. संतांनी सांगितलेल्या अनुभवाचा अनुवाद आपण करावा. आणि त्या मागचा हेतू असा आहे की कधीतरी मला लोक विचारतात की तुला अनुभव काय? मला अनुभव काही नाही. मग का सांगतोस? मी यासाठी सांगतो की संतांच्या अनुभवाचा अनुवाद करून करून कधीतरी तो अनुभव आपल्याही चित्तामध्ये अभिव्यक्त व्हावा, अशी भगवंताच्या आणि संतांच्या चरणाजवळ प्रार्थना करत करत तो अनुभव मी सांगतो. कारण संतांच्या अनुग्रहाशिवाय, संतांच्या कृपेशिवाय आपल्या चित्तामध्ये तो अर्थ अभिव्यक्त होऊ शकत नाही. काय झालं, कीर्तन सोपं असावं अशी एक संकल्पना आली कधी आली मला माहित नाही, आली. आणि मग ते सोपं करण्याच्या नादात एकदा सुरुवातीला अभंग म्हणून झाला की पुन्हा त्याच्याकडे फिरकायचंच नाही. त्या अभंगामधलं व्याकरण काय, त्या अभंगामधले सिद्धांत काय, त्याला अनुकूल असलेली उदाहरणं, गोष्टी असं सांगून विस्तृत स्वरूपाने मांडणी करणं असं मूळ स्वरूप आहे. पण ते सोपं सोपं करता 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 गुरुवर्य महाराज सांगतात, संतांनी जे लिहिलं त्याचं सोपं होऊ शकत नाही. संतांनी जे लिहिलं त्या सोप्याच्या मागे अवघड काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि श्रोत्यांची अपेक्षा आहे की कीर्तनकारांनी खाली उतरावं. गोष्ट अशी आहे की श्रोत्यांनी वर गेलं पाहिजे. श्रोत्याच्या बुद्धीची उंची वाढावी याच्याकरता कीर्तनकाराचाही प्रयत्न असला पाहिजे आणि श्रोत्याचाही असला पाहिजे. आता पुढे काय झालं, पुढे असं झालं की जी गोष्ट कळत नाही ती चुकीची म्हणायची. एकाने मध्यंतरी पुस्तक लिहिलंय आणि प्रस्तावना करता आला. पुस्तक होतं मला कळालेले जगद्गुरु तुकोबाराय. तर तुला जगद्गुरु तुकोबाराय काय कळायला, याच्याशी आम्हाला काय करायचं? महत्वाचं हे आहे की जगद्गुरु तुकोबारायांना जे म्हणायचंय ते तुला कळालं का? आणि ते कळायचं असेल तर त्यासाठी गुरुवर्य महाराजांनी सांगितलेला उपाय असा आहे की तो अभंग लिहित असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या मनाची जी अवस्था आहे त्या अवस्थेत जाता आलं पाहिजे. संतांच्या हृदयाला भिडता आलं पाहिजे, तर त्या अभंगाचा खरा अर्थ कळू शकतो. आणि ज्याला हे करणं जमत नाही अशा माणसासाठी दुसरा उपाय असा आहे की त्या संतांच्या वाङ्मयाला शरण गेलं. वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथांना देवतेचं स्थान आहे. तर वारकरी संप्रदायात आहे हे काय विशेष, आपल्या धर्मातच आहे. कारण इतर ठिकाणी देवतेचं आवाहन करावं लागतं, परंतु सद्ग्रंथांमध्ये अनावाहित देवत्व आहे, स्वाभाविक देवत्व आहे. दोन विषय आपल्याला ऐकायचे पुढे. पहिला आमच्या पिढीची वारी, आमचे ग्रंथ आणि उपासना पद्धत. वारी ही फार मोठी तपश्चर्या आहे. म्हणजे काय झालंय, 1974 ते 2016 अशी जनगणना आपल्याकडे उपलब्ध आहे माऊलींच्या पालखी सोहळ्याची. आणि फलटणच्या पुढे गेल्यानंतर एक पूल आहे, त्या पुलाला 2-2 किलोमीटर पर्याय नाहीये, त्यामुळे सगळे तिथूनच जातात. तिथे मोजणी केली, त्यामुळे ती बिनचूक असण्याची शक्यता अधिक आहे. 1974 साली एकूण पालखी सोहळ्याची संख्या ही 7,000 होती.
म्हणजे मराठीत 7,000. आणि त्या 60,000मध्ये जवळजवळ 5,700 मंडळी भजन करणारी होती. आणि हीच संख्या 2016 मध्ये जवळजवळ 1,25,00,000 होती. आणि भजन करणारी संख्या 25,000 होती. उरलेले आले कशा करता शोधा ना. काही लोक पिकनिक म्हणून येतात. मी कालच सांगितलं, काही लोक स्टेप्स मोजतात. मग आता काय म्हणणार रे वेड्या. तुझं ते जे घड्याळ आहे ज्याच्यामध्ये तू पावलं मोजतोयस, अहो इथे संपूर्ण आयुष्य भगवंताच्या चरणी समर्पित करून मी भगवंतासाठी काय केलंय कधीही कुणीही मोजलं नाही. तू पावलं मोजायला लागला. हौसे नवसे गवसे, कोणाचं पोट त्याच्यावर म्हणून आलेलं. असं आहे, दुर्दैव आहे समाजाचं. पूर्वी चांगल्या कामाला प्रसिद्धी मिळत होती. आता प्रसिद्धी मिळावी म्हणून काम करावं लागतं, किंवा करणारा एक वर्ग आहे. मग कशी प्रसिद्धी मिळवायची? घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासभरवर्णम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवे. काहीही करून प्रसिद्ध व्हायचंय. मग आता प्रसिद्ध कसं व्हायचं? तर प्रसिद्ध होण्याकरता चांगलं काम करणारी मंडळी कमी. पण उपाय असा आहे की जो चांगलं काम करतो, जो प्रसिद्ध आहे, त्याला शिव्या घाल. म्हणजे काय होईल? तुम्ही प्रसिद्ध व्हाल. तसं संप्रदायामध्ये काळ पुत्र कोणी त्यांना विचारत नाही. मग काय करायचं? शिव्या घाला, टीका करा, नावं ठेवा. ज्यांच्यावर श्रद्धा आहे, ज्यांनी आपलं आयुष्य भगवंताच्या चरणी समर्पित केलं, त्यांना शिव्या घाला. बरं, दुर्दैव असं आहे, वारकरी संप्रदायामध्ये बोलोपासना करणाऱ्यांची संख्या मर्यादित. ती झाली पाहिजे. आणि बोलोपासना करून काय, याच्यावर अनेक उपाय. पण एक उपाय सांगतो आपल्याला, याच्यावर तात्पुरते उपाय करून उपयोग नाही. याच्यावर दीर्घकालीन उपाय झाला. आणि दीर्घकालीन उपाय एकमेव आहे. आणि तो उपाय माणसं तयार करणं, माणसांना घडवणं, माणसं शिकवणं. आणि मी पाहतो सगळ्यांना झटपट पाहिजे. 2 तासात मोक्ष, पत्रांनी मोक्ष, ऑनलाईन मोक्ष. हे ऑनलाईन प्रकरण तर माझ्या भानगड इतकी भयानक आहे. तुम्ही जे काही बोलता त्यातलं बरोबर एक वाक्य एडिट करतात आणि तेवढं प्रसिद्ध केलं जातं. मग त्याच्यावरून वादविवाद, भांडणं, आरडाओरडा कशा करता येणं केनं प्रकारेण, एवढंच आहे. मी काल नीती शतकामधला एक श्लोक पाहत होतो. फारच सुंदर आहे. समाजासमोरच्या समस्या भर्तृहरीने लिहिल्या. आता मला कालखंड माहित नाही, मी इतिहासाविषयी बोलत नाही. म्हणजे कुठल्याच इतिहासाविषयी मी बोलत नाही. त्याची कारणं कधीतरी सांगेन. आणि काय होतं, हे कॅमेरे चालू असल्यामुळे मी फार मर्यादित बोलतो. तुम्ही हे बंद करा, म्हणजे तुम्हाला सांगतो मी. कारण काय, ते कुठंतरी त्याचं, ज्याला शुद्ध मराठीमध्ये डिजिटल फुटप्रिंट म्हणतात ना, ती सोडायची नाही. त्याच्याकरता मी मर्यादित बोलतोय. तुम्ही सगळं आताही बंद केलं तर मी सांगतो तुम्हाला. तर भर्तृहरी असं म्हणतो, बोधारो मत्सरग्रस्ताः. जे बुद्धिमान आहेत त्यांची अडचण अशी की मत्सरग्रस्त आहे. म्हणजे बुद्धिजीवी नव्हे, बुद्धिमान, ते मत्सरग्रस्त आहे. प्रभवः स्मयदूषिताः. प्रभवः म्हणजे ज्यांचा समाजामध्ये प्रभाव आहे, जे सत्ताधीश आहे. स्मय या शब्दाचा अर्थ आहे अहंकार. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते अहंकारग्रस्त आहे. विबोधः उपहतः च अन्ये. आणि जे विबोध म्हणजे ज्यांना बोध झालेला आहे, अशी माणसं, त्यांच्याकडे असलेला बोध बाहेर येतच नाही. आणि त्याचा परिणाम जीर्णमंगे सुभाषितम. सुभाषित जी आहेत ना, ती कुणीही काहीही न करता जीर्ण झाली. चांगलं बोलण्याला तेव्हाच अर्थ आहे जेव्हा कोणीतरी
त्याच्या अनुसार वागणारा असेल. जे चांगलं बोलतो तसं वागणारा कुणीच नसेल. मी पाहतो बऱ्याच ठिकाणी, जाहीर ठिकाणी सुद्धा परस्परांच्या विरोधी भूमिका घेणारे संध्याकाळी एकत्र चहा पितात. मी चहा शब्द वापरतोय कारण ती माझी मर्यादा आहे. आणि ही लोक समाजाला दिशा देतील अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. वारकरी संप्रदायाच्या ज्या मर्यादा आहेत, आता वारीची गंमत सांगतो आपल्याला. वारीमध्ये काही नियम आहेत. वारीमध्ये म्हणजे कोणत्याही संतांबरोबर चालताना हा नियम पाळला पाहिजे प्रत्येकाने. पहिला नियम असा आहे की संत बसल्यानंतर बसायचं. तुम्ही जर माऊली बरोबर असाल तर माऊली बसेपर्यंत तुम्ही उभंच पाहिजे. आता त्या दिंड्यांची संख्या एवढी झाली की मला वाटतं शेवटची दिंडी पहाटे येत असेल दुसऱ्या दिवशी, एवढी संख्या. पण नियम हा की माऊली बसल्यानंतर बसायचं. कोणत्याही संतांबरोबर, जगद्गुरूंबरोबर असाल तर जगद्गुरूंच्या नंतर बसायचं आणि संत उभे राहण्यापूर्वी उभं राहायचं. समजा दुपारी 2 तासाचा विसावा असेल, माऊलीला रथातून खाली यायला उशीर झाला तर आपण उभं राहायचं आणि माऊली टेकल्यानंतर टेकायचं. दुसरा नियम असा आहे, वारीमध्ये भजनाशिवाय दुसरं काही करायचं नाही. गुरुवर्य महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थांमध्ये 14 वर्ष विश्वस्त होते. गुरुवर्य महाराज 14 वर्षात अपवादाने सुद्धा रथात बसले नाहीत. अपवादाने सुद्धा. आणि विश्वस्त असताना सामान्य निष्ठावान वारकरी जेवढं अंतर रोज चालतो त्यापेक्षा 5 पट अंतर जास्त चालले. त्याचं कारण व्यवस्था करण्याकरता पुढे जायचं, मागे यायचं, पुढे जायचं, मागे यायचं, असं करत राहायचं. आणि हे पुढे मागे गाडीत बसून करायचं नाही. पायी पायी पुढे जायचं, पायी मागे यायचं, घोड्यापर्यंत जायचं, परत मागे यायचं. म्हणून वारकऱ्यांपेक्षा 5 पट. गुरुवर्य महाराजांनी एक नियम केला होता. आता त्याचं महत्व लोकांना कळावं बहुधा. नियम असा होता, ज्याला रथावर बसायचं आहे, कोणीही सेवक असेल, पुजारी असेल, खांदेकरी असेल, त्याच्या सदऱ्याला खिसा नसला पाहिजे. आणि या निर्णयाला प्रचंड विरोध झाला. तुम्ही आजही करून दाखवा नियम. मी कालच परवाच आईसाहेबांना म्हणत होतो, एवढं पाप चाललं माऊलीला दिसत नाही का? पण गोष्ट अशी की माऊली समाधीस्थ आहे, डोळे बंद करून बसले आणि माऊलींचं हृदय माऊलीच आहे. पण दुसरा भाग त्यातला लक्षात घ्या, माऊलींचं नाव ज्ञानोबा माऊली आहे हे लक्षात ठेवा. ज्या दिवशी तो बा जागृत होईल ना, मग अवघड होईल. लक्षात ठेवा. माऊली माऊलीच्या हृदयानं सहन करते तोपर्यंत सुधारा. अहो, देवासमोर पाप करताना भ्या, थोडं भ्या. म्हणजे जे आत आहेत बाहेर आहेत सगळ्यांना सांगतोय मी. माझ्या संपूर्ण जीवनात मी एकदा सुद्धा माऊलींचं दर्शन मागच्या दाराने घेतलं. रांगेत उभं राहून जायचं. समजा तेवढा वेळ नसेल, कळसाचं दर्शन घ्यायचं. तेवढाही वेळ नसेल तर जिथे आहोत तिथे माऊलीचं स्मरण करा. पण माऊलीच्या दर्शनाला जायचं, माऊलीच्या रांगेमध्ये तासनतास माणसं थांबलेली आहेत, त्यांना बाजूला सरायचं आणि मागच्या दाराने जायचं, हे काही बरोबर नाही. मी एकदा गुरुवर्य महाराजांना विचारलं विश्वस्त असताना की आपण मागच्या दाराने का नाही जात, कोणी बघेल म्हणून का? तर त्यांनी सांगितलं, कोण बघेल हा प्रश्न नाही, माऊली बघते हा कुठून आलाय. आता काल आम्ही प्रस्थानला गेलो तर थोडं मागे बसलो, तर एक जणांनी म्हणले, अहो काय महाराज फार मागे बसलात तुम्ही. तर गोष्ट अशी आहे, माऊलीचं आपल्याकडे लक्ष असणं महत्वाचं आहे. आणि तुम्ही कुठेही असलात तरी माऊलीचं लक्ष आहे. माऊली पाहते. तुमची भावना किती प्रामाणिक आहे, तुम्ही माऊलीच्या भजनामध्ये किती रत आहात, माऊलीचं तुम्ही किती चिंतन करता आहात, हे माऊली पाहतीये. आणि हीच गोष्ट त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावी, जे देवानी तोंड दिले म्हणून काही बोलतात. काही दिवसांनी संत वारकरी संप्रदायामधले 5 वेळा प्रार्थना करत होते
असं म्हणण्याचा दिवस येणं शिल्लक आहे आता. कुणी काढला सर्व धर्म समभाव? काय आहे ही संकल्पना? त्याचं व्याकरण काय? त्यामागचे सिद्धांत काय? धर्म कशाला म्हणतात? धर्म किती आहे? सर्व धर्म समभाव म्हणण्याकरता 2 धर्म तरी सिद्ध झाले पाहिजेत ना. धर्म एकच. मग तुम्ही सर्व धर्म समभाव करणार कुठून? कसा? काही लोक सांगतात माणुसकी धर्म आहे, असा एक नवीन धर्म आहे. म्हणजे आतापर्यंत आमचे पूर्वज 4 पायाचे होते आणि आता माणूस झाल्यावर तो डार्विन काय कुठून आलाय मला माहित नाही. तो म्हणतो माकडापासून झालो आम्ही, तुम्ही झाला असाल. आम्ही नाही झालो. आमची निर्मिती भगवंतानी माणूस म्हणून केली. आमची मुलं काय शिकतात? आमची मुलं शिकतात मनुष्य हा पेशींचा समूह आहे असं शिकतात. शिकलं काय पाहिजे? शिकलं हे पाहिजे मी आत्मा आहे, मी भगवत भक्त आहे, देवानी मला जन्म दिला, देवाला मी प्राप्त केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, हे शिकलं पाहिजे. पण हे शिकत नाही. काही शैक्षणिक स्थानं अशी आहेत की जिथे पोलिसांना सुद्धा प्रवेश नाही. लक्षात ठेवा. कुठले तुम्ही शोधा, आम्ही कशाला सांगू. पुन्हा ते कॅमेरे चालू आहेत सगळे. 1947 ते 2025 हिंदूंची संख्या 43% कमी झाली. 43% कमी झाली. आणि लोकसंख्या 33 कोटीची किंवा 38 कोटीची 150 कोटी झाली. मग वाढलं कोण? हिंदू तर कमी झाला. पहिले 5 मुलं 5 मुली असं होतं. मग नंतर शासनाने हिंदूंचं काय म्हणून त्याला प्रबोधन केलं. आणि प्रबोधन काय केलं? हम दो हमारे दो. हे प्रबोधन हरकत नाही, पण हे प्रबोधन संपूर्ण भारतीय समाजाचं झालं पाहिजे, हिंदूंचा का? पुढे जाऊन हम दो हमारा एक, त्याच्या पुढे हम दो हमारा कोईच नाही. आता हम दोच इथपर्यंत तरी ठीक होतं. आमचे एक मित्र आहेत, ते बांधकाम व्यावसायिक आहेत. तर गेल्या 2-3 वर्षामध्ये जवळजवळ 2,500 फ्लॅट असे विकले गेले ज्याच्यात किचन नाही, स्वयंपाकघर नाही. याचं कारण काय? स्वयंपाक करायला कोणी नसतंच घरी. नवरा बायको नोकरीला, सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 नोकरी किंवा काय जे असेल ती वेळ. मग ते काम करून आल्यानंतर बौद्धिक असो शारीरिक असो श्रम झाल्यावर थकून जातो. त्याच्यामुळे जेवण बाहेरून करूनच यायचं. शनिवार रविवार सुट्टी, मग सोमवार ते शुक्रवार थकलेला असतो, शनिवारी बाहेरून मागवायचं. सोमवारी कामावर द्यायचं म्हणून रविवारी बाहेरून मागवायचं. संपलं की आठवडा. स्वयंपाक करायचा कशाला? मुलं पाळणा घरात, आईबाप वृद्धाश्रमात. ते मुंबईमध्ये एक जण होता, त्याला कोणी विचारलं तो मुलगा केवढा आहे, तर तो असा आडवं दाखवायचा, एवढा 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 असं दाखवायचं. विचारल्या आम्ही असं दाखवतो एवढा एवढा एवढा, तू असं का दाखवतो? तो म्हणला माझी लोकल असते पहाटे, मी बाहेर पडतो पोरगा झोपलेला असतो, मी येतो रात्री उशिरा तेव्हाही झोपलेला असतो, मला रविवारी सुट्टी असते मी उशिरा उठतो तोपर्यंत हा खेळायला गेलेला असतो, मी रविवारी लवकर झोपतो कारण सोमवारी पहाटे उठायचं असतं, माझ्या नंतर आहे आयुष्यात कधी उभं पाहिलंच नाही म्हणून असं दाखवतो. मग स्वयंपाक कोण करेल? कशाला करेल? नैवेद्य होत नाही, अन्नदान होत नाही. अहो घरामध्ये अन्न शिजलं पाहिजे, देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. गुरुवारी महाराज सांगतात लोक देवाला नैवेद्य का दाखवतात? कारण देव खात नाही. देव जर खायला लागला तर नैवेद्य दाखवणाऱ्या सहित खाल्लं तरी त्याच्या पोटाचा कोपराही भरणार नाही. अहो ज्यांनी नुसतं आ केलं तर 14 भुवनं दिसली, त्याचं पोट केवढं असेल विचार करा. मग नैवेद्य का दाखवायचं? नैवेद्य यासाठी दाखवायचा की भगवंता तुझ्या कृपेनं माझ्या पोटात हे 4 घास चाललेत, या अन्नावर तुझी कृपा दृष्टी असू दे. कारण आहार शुद्ध हो सत्व शुद्धी, आहार शुद्ध असेल तर चित्त शुद्ध होत. आणि स्थिर आणि शुद्ध चित्ताशिवाय भक्ती घडूच शकत. आता ह्यालाच दुसरा शब्द आहे मल विक्षेप रहित. हा कुठं आला? हा आला विचार सागरात. झालं, बोला आता.
मग कुठे गेलं तर गाडी तिथंच जाऊन धडकणार, लक्षात ठेवा. मग त्याचा उपाय काय आम्हाला तर कळत नाही. मग हे चूक. संतांनी काय सांगितलं आम्हाला, अहो अभंग क्षेपक आहेत म्हणण्यापर्यंत ठीक आहे हो, आता संतच क्षेपक म्हणायला लागल्यावर अवघड व्हायचं. ज्यांनी संप्रदायाला बैसका दिली, आधार दिला, त्यांच्या मतालाही जर तुम्ही क्षेपक म्हणू लागला, आणि मुळात यांची उंची किती हो, म्हणजे त्यांना अगदी शिडीवर जरी चढवलं तरी दिसणार नाही तेवढे उंच आहे. आणि संतांची उंची मी सांगितली आपल्याला, संतांची उंची म्हणजे वाङ्मयापेक्षा सुद्धा व्यापक इतकी उंची. अरे तू कुणावर बोलतो, तुझी काय उंची, कुणीही असो, व्यक्ती मला अजूनही माहित नाही कोण आहे, कुणीही असो, मुळामध्ये ना धर्माच्या बाबतीत राजकारणाची लुडबुड नसलीच पाहिजे. नसलीच. अहो आमची व्यवस्था आहे की, ही व्यवस्था उभी राहून किती वर्ष झाली, किती वर्ष झाली, 75, 76, 77. आत्ता उभी राहिली व्यवस्था ही. आमची व्यवस्था कधी उभी राहिली? आमची व्यवस्था ज्या दिवशी उभी राहिली त्या दिवशी यांचे पूर्वज झाडावर उड्या मारत होते. आणि आमची संस्कृती आहे, ज्याला काय म्हणतात बा, हे अमेरिका वगैरे, काय त्याला काहीतरी शब्द आहे, मग त्यांना संस्कृती नसलेली लोक वसाहतवादी, हा कॉलोनियल. आपण अजून त्या कॉलोनियल माइंडसेट मधून बाहेर येणार. इंग्रजी बोलणारा हुशार आहे काय गाढव, कसला हुशार. इंग्रजी किती दुर्बळ भिकारी भाषा, त्यांची मुळाक्षर 26, स्वर 5, आमचे तिथंच दुप्पट आहे. डेक्कन कॉलेजमध्ये डिक्शनरीचं काम चाललंय. मी जेव्हा गेलो होतो गेल्या वेळी तेव्हा अही पर्यंत आलो होतो. मी डिक्शनरी कशी करतात सगळ्यांना माहित आहे. अ इ उ असं करत करत अहा अही पर्यंत आलो होतो. तेव्हा जवळजवळ 1.5 कोटी शब्द झाले, 1.5 कोटी. अजून ज्ञ पर्यंत जायचं आहे, किंवा संस्कृतच्या दृष्टीने सांगायचं ह पर्यंत जायचं. मग अ पासून ह पर्यंत यांच्या किती डिक्शनऱ्या ओळून टाकायला लागतील विचार करा. आपल्या भाषेत काय सामर्थ्य आहे. मी सांगतो नेहमी, मराठीची जी कक्षा आहे, म्हणजे आजकालच्या कळणाऱ्या मराठीत सांगायचं तर रेंज किती आहे, तर ओवीपासून शिवीपर्यंत आहे, लक्षात ठेवा. आणि संस्कृत भाषा सुसंस्कृत यासाठी आहे की संस्कृत मध्ये एकही शिवी नाही, एकही शिवी नाही, म्हणून ती देवभाषा आहे. आणि मानवी भाषांमध्ये शिवी आहे, आणि शिवी असावी, शिवी देता आली पाहिजे. मी शिवी देत नाही, मी शिवी तयार करतो. तुम्हाला गंमत सांगतो, मी जर शिवी दिली तर मी शिवी दिली हे कळायला 2 दिवस जातात. म्हणून मी शिवी देत नाही, कारण ते आपलं काम नाही, आपल्याला ते शोभत नाही. पण आलं पाहिजे. मी मगाशी सांगितलं तसं बोलोपासना केली पाहिजे वारकऱ्यांनी. आपल्या वारकऱ्याची पोरं 1000 जोर मारणारी का नसावी, असली पाहिजे. मी त्याला काय कुठल्या वेगळ्या संप्रदायात गेलं पाहिजे असं काही नाही. लोक म्हणतात देह मिथ्या, म्हणूनच व्यायाम करायचा. सत्य असतं तर करायची गरज नव्हती, तो टिकलाच असता ना. धर्मकार्यासाठी देह झिजावा यासाठी तो सक्षम पाहिजे. धर्मकार्याकरता जीव ओवाळून टाकला पाहिजे, अशी मंडळी नाहीत आपल्याकडे. आणि दुसरं काय झालंय, मी मागे सांगितलं एकदा, कीर्तनकार कसे ओळखायचे, म्हणजे 2 कीर्तनकार एकमेकाशी बोलतात कसं ओळखायचं. तर एखाद्या तिथे उपस्थित नसलेल्या तिसऱ्या कीर्तनकाराची निंदा जर सुरू असेल तर दोघेही कीर्तनकार असले पाहिजे. परस्पर मत्सरग्रस्त. अहो चित्ताची भूमिका किती विशाल पाहिजे. वारकऱ्याच्या
दृष्टिकोनाला कोण लावता येत नाही, एवढा व्यापक आहे. मग 360 सुद्धा लहान होईल, एवढा वारकऱ्याचा दृष्टिकोन व्यापक आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, इथपर्यंत दृष्टिकोन. आता काल कोणी सांगितलं ते अल्ला देवे अल्ला दिलावे. अहो गोष्ट अशी, आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार आणिक, सर्व भावे म्हणा, सर्व भावे हा विठ्ठलची प्रमा, विठ्ठलची प्रमा, आम्हाला दुसरं प्रमाणच नाही. मग असे म्हणतील का जगद्गुरु तुकोबर आहे? मग कसं काय म्हणलं अशा करता, संतांचा दृष्टिकोन हा श्रोत्याला उपदेशाचा आहे, लक्षात ठेवा. एखादा कोणी त्याला मानणारा तिथे येऊन बसला असेल ऐकायला, त्याला सांगितलंय की तू असं समजू नकोस, अल्ला देवे अल्ला दिलावे असं तू समजू नकोस, असं त्याला उपदेश. आता तुम्ही त्याला जाऊन विचारा की तिथे जाऊन का बसलास बाबा तू, ज्याला उपदेश केला त्याने येऊन बसायचं नव्हतं, नसता केला. श्रोता कुणीही असो, प्रत्येकाच्या अधिकारानुगुण उपदेश करणं ही संतांची भूमिका आहे. प्रत्येकाला मोक्ष मिळाला पाहिजे, प्रत्येक जण मुक्त झाला पाहिजे, प्रत्येकाला ज्ञान झालं पाहिजे, ही त्या मागची भूमिका आहे. म्हणून संतांच्या विचाराचा विस्तार करत असताना आपले विचार त्याच्यात घालून नको त्या संकल्पना लोकांच्या माथी मारणं, बिंबवणं बंद झालं पाहिजे. मग कसं बंद होईल? तर अभ्यास करणारी माणसं वाढली पाहिजे. मग अभ्यास कसा केला पाहिजे? अभ्यास एखाद्या गुरुला शरण जाऊन केला पाहिजे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू अशा सद्गुरु शरणागतीपूर्वक साधन चतुष्टयाने संपन्न होऊन अभ्यास केला पाहिजे. आणि मी जे सांगतोय पुस्तकी नाही, खरोखरी घडणाऱ्या गोष्टी आहेत. पंचीकरण नावाचा एक ग्रंथ आहे, छोटासा आहे, सुंदर आहे. दृष्टांत सिद्धांत, दृष्टांत सिद्धांत असं अगदी छान मांडणी. तर ते आपण पहा, त्याच्यात या लोकांकरता दृष्टांत आहे की श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु कशाला असले पाहिजे, त्याचा तिने विस्तार दिलाय. लहान लहान गोष्टी किंवा विचार चंद्रोदय म्हणून ग्रंथ आहे, फार सुंदर आहे. ते मूळ त्याचे हिंदी भाषांतर करणारी व्यक्ती ही मुसलमान आहे आणि तो ग्रंथ प्रमाण आहे. त्याचं कारण सिद्धांत आहे. त्याच्यात सिद्धांत कुणीही सांगावा, खरं कुणीही बोलावं. गंमत अशी आहे, बेदुणे किती होतात? 4 होतात. मग बेदुणे 4 हे बरोबर का चूक? बरोबर. मग आता 4 वेळा 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 किती होतात? 4. मग आता यातलं बरोबर कोणतं? दोन्ही बरोबर आहे. माझं हे म्हणणं नाही की तुम्ही म्हणता तसा देव मिळणार नाही, मिळेल तुम्हाला, तुम्हाला मिळेल. आम्हाला आमच्या संतांनी सांगितलं तसं आम्हाला मिळेल. म्हणून आमचाच मार्ग बरोबर हा आमचा आग्रह नाही, पण आमचा मार्ग आम्हाला आमच्या अधिकारानुगुण आम्हाला ज्या फलाची प्राप्ती करून घेण्याची इच्छा आहे तिथपर्यंत नेणार आहे. मग आम्ही तो मार्ग का सोडावा? आणि आपण लक्षात घ्या, सामान्य वारकऱ्याला याच्याशी खरंच कोण मोठा कोण छोटा, कुणाचं खरं कुणाचं खोटं यात रस नाही. ते भगवंताच्या प्राप्ती करता, भगवंताच्या भजना करता आले तर त्यांना ती प्राप्ती होण्याकरता, भजन करण्याकरता सहाय्य कसं होईल आपली भूमिका पाहिजे. भजनामध्ये जर अडथळा निर्माण झाला, गुरुवारे महाराज सांगतात की वारी समोर कोणी आडवा आला तर जो कोणी तिथे रक्षण करणार आहे त्याचं काम काय? तर आडवा आलेल्याला उभा करून सरळ करून सोडणं. सरळ केला पाहिजे, त्याची वक्रता घालवली पाहिजे. व्यंकटी सांडो आहे ना, ती व्यंकटी सांडण्याचं सामर्थ्य येणं केनं प्रकारेनं आपल्याकडे आलं पाहिजे. मराठीत एक म्हण आहे, ज्या त्या देवाला जी ती पूजा, अशी म्हण आहे. म्हणजे ज्या देवाला जी पूजा कळते तशी करावी, तसं ज्याला जी भाषा कळते ती सांगावी. तर ती भाषा आली पाहिजे ना. बलसंपन्न संप्रदाय असला पाहिजे, अभ्यास करणारी संत वाङ्मयाची दृष्टी आलेली अशी तरुण मंडळी घडली पाहिजे. संख्या वाढून उपयोग नाही. मी पाहतो हल्ली लहान लहान मुलांना ठेवण्याची नवीन पद्धती सुरू झाली. त्या पद्धतीमध्ये ती मुलं काय शिकतात हा एक संशोधनाचा विषय.
अहो, त्या मुलांना 2 तास कीर्तनामध्ये उभं करू नका, मी सांगतो नेहमी. तेव्हा त्याला कीर्तनातलं काही कळत नाही. मी जे सांगतो त्यातलं त्याला काही कळेना. रामकृष्ण हरी काय कंबर हलवायचं भजन आहे का? बरं, रामकृष्ण हरी पासून जी तुझी कंबर हलती, ज्ञानदेव तुकाराम झालं तरी कंबरच हलतीये. एखादी काडी बांधल्याशिवाय ते बंद होणार नाही का? मग या संस्काराची पिढी घडवायची का आपल्याला? चाली सांप्रदायिक येत नाही, शुद्ध चाली येत नाही. काय त्या चाली कुठेही चालल्या आणि तास तासभर चालते. मग समाजाचं तुम्ही प्रबोधन करणार कधी? संत वाङ्मयाचा योग्य अर्थ सांगणार कधी? आणि ह्याचा पुढचा परिणाम काय? ज्यांना अर्थ माहित नाही ती लोक सांगायला लागली. तुम्ही सांगत नाही, ते सांगतात. मग आता तुम्ही जर सांगत नाही, योग्य काय तुम्हाला माहित असून सांगत नाही, तर ज्यांना माहित नाही ते सांगतात आणि समाज ते योग्य मानतो. समाज पुरुष ही जी एक संकल्पना आहे ना, ती फार म्हणजे शुद्ध मराठीमध्ये वेग आहे, वेग पसरलेली, विखुरलेली आहे. नेमकेपणाने समाज पुरुष कोण सांगता येत नाही. जे लोक समाजात उतरून काम करतात ते सांगू शकतात. मी समाजात जातो, मी अशा ठिकाणी जातो जिथे एक श्रोता असतो आणि अशाही ठिकाणी जातो जिथे 1,00,000 श्रोते असतात. आणि सर्व ठिकाणी सरासरी श्रोत्याचं वयोमान 65च्या पुढे आहे. कीर्तन करायला विचारलं तुमचा मुलगा काय करतो, विचारा. त्यांनी कीर्तन करावं हे अपेक्षित नाहीये. म्हणजे जसं राजाचा मुलगा राजा व्हावा असं नाहीये. लोकशाहीत लोकशाही कशाला म्हणायचं? त्याची एक व्याख्या अशी आहे, लोकांकरता उभं केलेलं लोकांचं राज्य, अशी एक व्याख्या त्याची, पण ही खोटी आहे. खरी व्याख्या अशी आहे की योग्य काय किंवा अयोग्य काय याला जिथे शून्य किंमत आहे, फक्त तुमची संख्या किती याला महत्व आहे, त्याला लोकशाही म्हणतात. मग जर त्याला लोकशाही म्हणत असतील तर चांगला विचार करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, तर लोकशाही सुदृढ होईल. संत वाङ्मयाचा योग्य अर्थ माहित असलेल्यांची संख्या वाढली पाहिजे. ती कशी वाढेल? शिकवून वाढेल. माणसं घडवा, पण झटपट उपाय नाही होणार. पूर्वी काय होतं, म्हण एक मराठीत, पी हळद हो गोरी. आता झालंय कसं की हळद प्यायची पण वेळ नाही लोकांना. बघ हळद हो गोरी, किंवा हळदीचा वास घेऊन हो गोरी, इतकं झालंय. म्हणजे संत वाङ्मयाचा अर्थ कुणी सांगावा? याला काही बंधनच नाही ना. बंधन असावं असं नाही, पण किमान तो श्रद्धावान पाहिजे ना. संत जर सांगतात तर ते खरं आहे अशी त्याची श्रद्धा आहे असा पाहिजे ना. कुणीही उठावून संत वाङ्मयाचा अर्थ सांगावा असं घडणार नाही. मुळात ना हे विद्यापीठीय पातळीवर जे संशोधन चालतं ना, ते भयंकर आहे. म्हणजे त्याला काही आकारच नाही झाला. आता काही लोक काय म्हणतात, तुम्हाला संशोधन करायचं ना, त्यात सगळ्यात महत्वाचा अंग काय असलं पाहिजे, तो म्हणले उपयोगिता. आजच्या काळात त्याचा काय उपयोग? आजच्या काळात नाही, सृष्टीच्या अंतापर्यंत न बदलणारी तत्व आहेत सगळी. वेदापासून उपनिषद, ज्ञानेश्वरी प्रमाणे का नाही? ज्ञानेश्वरीला आधारभूत ग्रंथ कोणता आहे? ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा आधारभूत ग्रंथ कोणता आहे? श्रीमद भगवद्गीता आहे. श्रीमद भगवद्गीतेचं वर्णन काय? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत्. त्या उपनिषदाचं सारभूत दुग्ध म्हणजे भगवद्गीता. उपनिषद काय? वेदाचं सार आहे. म्हणजे वेदाचं सार असलेल्या उपनिषदांचा अनुवाद असलेल्या भगवद्गीतेवरचं वार्तिक म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि ते आम्हाला प्रमाण आहे, तर वेद प्रमाण नाहीत का? वेद प्रमाण आहे, पण भानगड अशी आहे, तुमची तेवढी वागण्याची लायकी नाही. संतांनी जे सांगितलं तसं वागण्याची लायकी नाही. मग काय करायचं? संतांनी सांगितलं त्याला आपल्याला अनुकूल वळवून घ्यायचं. विष्णुमय जग, वैष्णव आवडता अभंग बरं, एकदम फेवरेट अभंग आहे. भेदाभेद भ्रमामंगळ. तुम्हाला कळलं का काही? हो, त्याचा विस्तार असा आहे, भेद भ्रम आणि अभेद भ्रम हे दोन्ही अमंगळ आहेत. आता भेद भ्रम काय? जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ईश्वर ईश्वराचा भेद, ईश्वर जीवाचा भेद, स्वगत सजातीय विजातीय भेद, देश काल वस्तू भेद.
आता ह्या देशकाल वस्तू भेदाचा काय संबंध म्हणतील पुन्हा? देशकाल वस्तू भेद मावळला कुठं आलं? आमच्या डोक्यात आलं का? नाही, संत वाङ्मयातलं. आत्मा निर्वाळला जगदाकार, आत्मा व्यापक झाला. म्हणजे मी आत्मा आहे, आत्मा ब्रह्म आहे म्हणून मी ब्रह्म आहे, असं आत्मज्ञानाला व्यापकता प्राप्त होऊन परिच्छिन्नता परोक्षता या दोन्ही भ्रांती निवृत्त झाल्या. हे त्यामागे अपेक्षित आहे. याला म्हणायचं भेदभ्रम. अभेदभ्रम. अभेदभ्रम म्हणजे जिथे अभेद नाही तिथे अभेद समजणं, हा भेदभ्रम. भेदाभेद भ्रम म्हणजे भेदाभेद चुकीचा आहे. हा असं नाही आहे. विष्णुमय शब्दामध्ये सुद्धा मयट प्रत्यय, स्वरूप, प्राचुर्य आणि विकार असे 3 अर्थ आहेत त्याचे. विकार म्हणता येत नाही कारण दुधाचं दही झाल्यावर पुन्हा दूध होत नाही. भगवंत जसा आहे तसा राहतो, निर्विकार, म्हणून त्याला विकार विलास म्हणता येत नाही. दुसरा आधिक्य म्हणजे प्राचुर्य जास्त आहे. म्हणजे ते प्राचुर्य करण्याकरता एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, फार छान आहे. आपण ताक करतो, मी हल्ली करत नाही, कोणी आणतात हल्ली. ते विरजण लावणं, घुसळणं संपलं सगळं. मी बालपणामध्ये तासनतास ते विरजण पाहत रमलेला आहे, घुसळण पाहत रमलेला आहे. आता ते काही राहिलं नाही. तर त्या ताकाची गंमत अशी, घरी केलेलं ताक असेल तर घडतं, ते विकतचं घडणार नाही आता, कारण ते शोधतायत ना दूध कसं कसं बनतंय, त्याच्यामुळे ते सापडणार नाही आता ताकात. पण ताक जर तुम्ही ठेवून दिलं तर ताकाने भांड भरलंय, पण एक 4, 5, 6 तासानंतर काय होतं? घट्ट घट्ट खाली जातं, पातळ पातळ वर येतं. आता ताकाने भांड भरलंय का नाही? भरलंय. पण काही भागामध्ये असं आहे की ताकाचं सत्व कमी आहे, काही भागात जास्त आहे. याला प्राचुर्य म्हणायचं. असं भगवंताचं प्राचुर्य नाहीये, इथे जास्त इथं कमी आहे म्हणून. तो सर्वत्र सदा आणि सम. मग सर्वत्र सदा समव्याप्त असलेला भगवंत हा ज्याप्रमाणे विकार नाही, हा ज्याप्रमाणे प्राचुर्य नाही, तसा याचा अर्थ होतो स्वरूप. मग विष्णुमय या शब्दाचा अर्थ विष्णू स्वरूप. जसा अलंकार हा सुवर्णमय आहे म्हणजे सुवर्ण स्वरूप आहे. उद्या अलंकार वितळवला तर पुन्हा शुद्ध सोनं प्राप्त होतं, किडा निघून जातं. अग्निमुखामध्ये जर सोनं घातलं तर किडा निघून जातं. म्हणजे इथे विष्णुमय शब्दाचा अर्थ विष्णू स्वरूप आहे. माता हे विष्णू स्वरूप, भेदाभेद भ्रम हे कळण्याकरता काहीतरी शिकलं पाहिजे का नाही? काय आहे, तुळशीची माळ घालण्याकरता असा काही कुठं नियम नाही की अमुक एकाच्या हातूनच घातली पाहिजे. भगवंताच्या पायावर ठेवून घातली चालतं, माऊलींच्या समाधीच्या पायाशी ठेवून घातली चालतं. पण अनुग्रह नावाची जी गोष्ट आहे ती होण्याकरता कुणीतरी गुरु असला पाहिजे. एकदा काय झालं, एक 5 मिनिट, एका राजाला किमया शिकायची. किमया म्हणजे सोनं करण्याची विद्या. तर त्याला कोणी सांगितलं अमुक एका साधूला येते. तर आत्ताच मी सांगितल्यासारखं सत्ताधीश अहंकारात असतो. आणा म्हणले धरून, धरून आणलं, म्हणला शिकव, मला शिकवत नाही म्हणलं. टाका तुरुंगात. टाकला तुरुंगात. मग त्याला काय बाहेर काय आत काय भजनच करायचं, भजन करत बसला. मग ते प्रधान सांगितलं महाराज असं असं शिकवणार नाही, तुम्ही त्याची सेवा करा, मग शिकवेल. मग त्यांनी वेषांतर केलं आणि त्यांची सेवा करायला लागली. एक दिवस ते चिडले ती पायातली खडाव करून हाणला. मी सहन केलं, वेषांतर केलेलं होतं, सहन केलं. कालांतराने प्रसन्न झाला, त्याला ती किमया शिकवली. मग राजाने त्याला धरून आणला दरबारात आणि म्हटलं तू मला किमया शिकवली नाही, मी तुला करून दाखवतो. करून दाखव. गोष्ट संपली. शेवटी तो एक वाक्य म्हणला, ते सांगतो. किमया तो बराबर है लेकिन जूते खाए बिगर आई नाही. कुठंतरी तू जोडे खाल्ल्याशिवाय तुला हे आलेलं नाही. तसं संत वाङ्मयाचा योग्य अर्थ कळावा तर सद्गुरु शरणागतीशिवाय कळणे नाही. सद्गुरु हा एजंट नाही, सद्गुरु हा अनुभव संपन्न आहे आणि आपल्याला योग्य दिशा देणार आहे. एक दृष्टांत असा आला, एक माणूस झोपला होता, स्वप्न पडलं, स्वप्नात सिंह आला आणि तो सिंहाची डरकाई ऐकून जागा झाला. तर स्वप्नामध्ये सिंह आहे ना, सिंह कुठे आहे? स्वप्नात आहे. पण त्या सिंहाची शक्ती काय? स्वप्नातून बाहेर काढलं ना त्यांनी. तसं या जगतामध्ये आपल्या सत्तेत ना व्यावहारिक, प्रातिभासिक, पारमार्थिक असा जो सत्ता विचार आहे, त्या सत्तेच्या विचारात आपण ज्या सत्तेत आहोत त्या सत्तेत राहून आपल्याला त्या सत्तेच्या बाहेर काढण्याचं काम संत करतात, सद्गुरू करतात, ग्रंथ करतात.
आणि त्यांना सरळ जाऊन योग्य अर्थ शिकून माणसं तयार झाली पाहिजे. माणसं तयार करणे याला पर्याय नाही कोणत्याही काळात. गुरुवर्य महाराज सांगतात आणि गुरुवर्य महाराजांनी करून सांगितलं म्हणून आपल्याला सांगतो की ग्रंथ लिहिणं सोपं आहे, इमारती बांधणं सोपं आहे, पण माणसं घडवणं फार कठीण आहे. त्याचं कारण माणूस घडत आला असं झाल्यावरही बिघडतात, लक्षात ठेवा. आणि अशी अनेक उदाहरणं मला माहित आहेत, नावासहित माहित आहेत, फक्त ही नावं घेण्याची जागा नाही. किंबहुना कधीच कोणाचं नाव मी घेत नाही, कारण गुरुवर्य महाराजांनी मला तो नियम घालून दिलेला आहे. निंदा दुर्गुणाची करायची, व्यक्तीची करायची नाही. म्हणून मी कुणाचाही नामोल्लेख करणार नाही. पण माणसं अगदी घडत आली आणि बिघडली. खरं तर असं आहे की आम्ही बी घडलो आणि तुम्ही बी घडाना, असं आहे. तर आम्ही बिघडलो, तुम्हीही बिघडाना, असं चालू झालं. समाजाला दिशा देण्याकरता संत वाङ्मयाचं गुरु संप्रदायपूर्वक अध्ययन करणारी मंडळी वाढली पाहिजे. आता एक विद्यार्थी आला, 10वी उत्तीर्ण झालेला. त्याच्या आई वडिलांना विचारलं, कशा करता ठेवताय? म्हणजे शिकाय. मी त्याला विचारलं, तुला किती टक्के? मला 39. त्याला एक भाऊ आहे, सख्खा जुळा, पण त्याला आळंदीला ठेवलं नाही. का? कारण त्याला 61%. अंतर्मुख झालं पाहिजे. ज्याला काही जमत नाही त्यांनी हे करावं असं नाही, लक्षात. फार अधिकाराचा विषय. म्हणजे देशसेवेकरता आपला चांगला मुलगा दिला पाहिजे ना, धर्मसेवेकरता चांगलं दिलं पाहिजे. तुम्ही दुकानात जा, मी अनेकदा गेलोय आणि मी अनुभव घेतलेला आहे, आपल्याला आला असेल. सुपारी द्या म्हणा, सुपारी. पहिला प्रश्न विचारतो, कशाला? खायला का पूजेला? म्हणजे खायला चांगली, पूजेला कुठली चालते, हाच अर्थ आहे ना. आजही देवाच्या दानपेट्यांमध्ये 1 पैसा, 5 पैसे, 10 पैसे निघतात. आजही निघतात. का? जे नाणं कुठंही चालत नाही ते तिथं चालतं. असं नाही हो. हा फार अधिकाराचा विषय. आणि जर अशी मंडळी आपण तयार करू शकलो, ते असं कुणालाही उत्तर देत फिरायची वेळ नाही. उलट त्यांना माहित आहे आपण तोंड उघडलं तर फटके खाऊ, अशी ताकद निर्माण झाली पाहिजे. कारण जो ज्याला विचाराला विचाराने उत्तर आहे, दुर्विचाराला विचाराने उत्तर देता येत नाही. मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तुझे आईबाप चारित्रहीन आहेत, हा काही विचार नव्हे, ही शिवी झाली. आणि याला विचाराने उत्तर देता येत नाही. तुम्ही आमच्या ग्रंथांना, आमच्या परंपरेला, आमच्या सद्गुरूंना जेव्हा शिव्या घालता, तेव्हा त्याचं विचाराने उत्तर देणं अशक्य आहे. त्याला ज्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे त्या पद्धतीने दिलं पाहिजे, किंवा दुर्लक्ष केलं पाहिजे. यांना काय महत्व द्यायचं? कोण आहे हा? अहो, किती आले, किती गेले, भले भले. म्हणजे काही लोकांचे शिष्य जगभरात आहेत. जगभरात एक काळ असा होता की त्यांच्याकडे स्वतःची विमान आहेत, त्यांच्याकडे 100 भारी भारी गाड्या आहेत. आणि आजचा दिवस आहे, कोणाच्या लक्षातही नाही. लक्षात ठेवा, कुठून आला आणि कुठं गेला पत्ता नाही. संत वाङ्मय काळाच्या कसोटीवर खरं उतरलेलं आहे. संत वाङ्मयाची एक गंमत सांगतो आणि थांबतो. आपण ज्या चाली म्हणतो ना, त्या चाली म्हणजे सांप्रदायिक चाली इतक्या गोड आहेत, इतक्या सुंदर आहेत. आणि त्या टिकण्याचं कारण असं आहे की ज्यांनी ती चाल बांधली त्यांनी स्वतःचं नाव नाही लावलं. त्या अभंगाचा भाव काय आहे तो जाणला आणि त्या भावाला अधिक विशद करेल अशी चाललं. काय सुंदर चाली आहेत, भाव विभोर. म्हणजे काही काही चाली तर अशा आहेत की मी म्हणू शकत नाही अशा चाली. म्हणजे कंठ फुटत नाही. म्हणजे काय आता, माणसाचं जीवन स्वरात पाहिजे, तालात पाहिजे. बेसूर बेताल असू नये माणसं. आणि बेसूर बेताल असल्यामुळे असं काही बोलत सुटतात.
देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, चरणन सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, आण तुझी पंढरीनाथा, चरणन सोडी सर्वथा, वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, हृदयी अखंडित प्रेम, चरणन सोडी सर्वथा. नाम म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरणन सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, आण तुझी पंढरीनाथा, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा.